नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. पार्थ मालिनीला फोन करून सांगतो की अवॉर्ड मलाच मिळाला आहे. तर इकडे मालिनीला खूप आनंद झालेला असतो. पण मात्र पार्थला काव्याचं बोलणं आठवतं. सगळ्यात अगोदर काव्यानेच मला सांगितलं होतं की हा अवॉर्ड मलाच मिळणार आहे. पार्थ आता काव्यासोबत घाललेला संवाद आठवतो. रात्रीची वेळ पार्थ रूममध्ये आलेली असते. पार्थ म्हणतो की तुम्ही इथे काय करताय, तेव्हा काव्या म्हणते की बघा देशमुख, आपलं ठरलंय ना, मी तुमच्या खोलीत येऊ शकत नाही, पण तुमच्या खिडकीत तर बसू शकते ना. आणि तुम्हाला एवढं टेन्शन कशाचं आले, मला पूर्ण विश्वास आहे हा अवॉर्ड तुम्हालाच मिळणार आहे. पार्थचा आत्मविश्वास वाढावा, मग त्यामुळे काव्या खूप काय बोलत असते. हे सगळं आता बघून पार्थच्या डोळ्यात पाणी येतं. तो काव्याला म्हणतो की तुमचा एवढा विश्वास आहे माझ्यावर, खोटं तर बोलत नाही ना. तेव्हा काव्या म्हणते की माझे खोटं बोलण्याचे दिवस गेले, जे काय आहे ते फक्त तुमच्यासाठी आहे. असं म्हणत आता काव्य हा तिथून निघून जाते. तर पार्थ आता काव्याकडे बघतच राहतो. खरं तर त्यालाही खूप वाईट वाटत असतं की काव्य आणि तो एकत्र नाहीये. पण खरं तर त्याने जे आहे ते आधीच काव्याला माफ केले. फक्त तो आता समोरून दाखवत आहे की म्हणजे की मी माफ नाही केले वगैरे, पण त्याचं अजूनही काव्यामध्ये तितकंच प्रेम आहे जितकं आधी होतं. किमान त्यापेक्षाही जास्त त्याचं प्रेम आहे काव्यावर.